नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कर्क राशीच्या व्यक्तींना जून 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करू इच्छितो. कर्क राशीच्या व्यक्ती जेवढं बोलतील तेवढं सगळं करून दाखवतील या महिन्यात असं सांगता येत नाही. काही गोष्टी करून दाखवतील, काही गोष्टी सहज विसरूनही जातील. दोन्ही गोष्टींची शक्यता यामध्ये दिसून येते. तर आपला कटाक्ष असा असू द्या की जे बोललोय ते करून दाखवायचं, जे बोललो नाही त्याबद्दल जास्त विचार करायचा नाही. एवढी शिस्त जी आहे ती आपल्या अंगी आपण बांधवा आणि ही शिस्त अंगी लावून घेतल्यानंतर तुम्हाला ते कायमस्वरूपी उपयोगी पडू शकते. म्हणून बोलणं आणि कर्तृत्वाने वागणं यात खूप फरक आहे. म्हणून बोललं तरी ते वागता आलं पाहिजे तसं. हे बंधन तुमचं तुम्ही स्वतःवर घालून घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे करून दाखवायचं आहे. तर तुमची प्रतिष्ठा समाजामध्ये वाढू शकेल. कलाकार आणि क्रीडा क्षेत्रात असणारे जे मुलं आहेत किंवा मुली आहेत त्यांचा विशेष मानसन्मान या महिन्यात होणार असं दिसून येतं. काही स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्यात आपण जे काही उत्तीर्ण झाले आहेत किंवा क्रमांक मिळवलेला आहे त्या क्रमांकाची नोंद घेतली जाईल आणि विशेष बक्षिसं तुम्हाला यामध्ये मिळू शकतात. प्रकृतीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर घसा किंवा गळ्यासंबंधी काही पीडा दिसून येते. त्यामध्ये घसा लाल होणे, इन्फेक्शन होणे, म्हणजे घशाला बाहेरून काही नाही पण आतल्या बाजूने सूज वगैरे असणे, अशा गोष्टी दिसून येतात. साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर तर त्यामध्ये आपण जरूर लक्ष द्यावं. कारण एकदा प्रसंग येऊन गेला किंवा होऊन गेला की त्यानंतर काहीच करता येत नाही किंवा जे काही घडेल पुढची जी काय कारवाई होईल ती बघेपर्यंत नुसतं हातावर हात ठेवून बसावं लागतं. म्हणून ही वेळ शक्यतो आणून देऊ नका. तुम्ही सावध राहा आणि सगळ्या गोष्टींकडे आपलं कटाक्षाने लक्ष असू दे असं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आहे. कर्क राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये विशेष करून आपल्या घरातील वरिष्ठ जे आहेत त्यांच्यासाठी काही तुम्हाला त्यांच्या ट्रीटमेंटसाठी खर्च करावा लागेल. म्हणजे त्यांचे आजार किंवा काही रोग यासाठी काही टेस्टिंग करणे वगैरे या गोष्टीसाठी थोडा जास्त खर्च या महिन्यात तुमचा होणार आहे असं दिसून येतं. वरिष्ठामध्ये आईवडील तर आहेच, पण जेव्हा अगदी आपल्या अतिशय जवळचे जे कोणी सिनियर्स असतात, काका मामा वगैरे अशा गोष्टींना म्हणजे अशा व्यक्तींना आपल्या लक्ष देण्याची गरज आहे असं आपल्याला जाणवेल आणि तेव्हा तुम्ही जायला हवं असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. कधी हॉस्पिटलायझेशन होतं किंवा अन्य काही गोष्टी होतात त्यावेळी मदतीची गरज असते. ती मदत तुम्हाला यावेळेला करावी लागेल असं या ठिकाणी दिसतं आहे. कर्क राशींच्या व्यक्तींना असंही दिसून येतं की उद्योगधंद्यामध्ये थोडी आपली प्रगती चांगली होणार आहे उत्तरार्धामध्ये असं दिसून येतं. ती प्रगती जी आहे ती पैशात कसे परिवर्तन करता येईल याकडे जरा चोख लक्ष द्या. कारण नुसतं काम उत्तम असून चालत नाही, त्याचं प्रेझेंटेशनसुद्धा असलं पाहिजे. तर ते प्रेझेंटेशन तुमच्याकडून चांगलं येऊ द्या, म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत झालेल्या कामाचे सुद्धा काही रक्कम मिळू शकते असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. पण प्रयत्न तुमच्या हाती आहे. कर्क राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की शिक्षण घेणारी जी मुलं आहेत परदेशामध्ये किंवा या देशामध्ये त्यांनीसुद्धा परदेशात शिक्षण घेत असताना आपल्या केवळ कामावर लक्ष केंद्रित करावं. इतर गोष्टीमध्ये आपला वेळ व्यर्थ घालवू नये असं मुद्दाम सांगतो आहे मी. कारण एकदा तुम्ही मुलं बाहेरगावी शिकायला गेलात की तुमच्यावर लक्ष कोण ठेवणार, तुमच्यावर कंट्रोल कोणाचंच नसतो. तर अशावेळी आध्यात्मिक चिंतन जे आहे तेच तुम्हाला
मनाला स्थिरता आणि घट्टपणा देत असतं. म्हणून तुम्ही हा उपाय अवश्य आणि पुढील 5 महिने करायचा आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. कर्क राशी या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये कोर्टामध्ये जाऊन भांडण करणे किंवा भावंडांनी मिळून आपापसात भांडणे, वडिलोपार्जित व्यक्ती प्रॉपर्टीसाठी मुलांनी आणि मुलींनी एकत्र भांडणे, अशा गोष्टी टाळा. त्याला त्यातून काही मार्ग निघणार नाही. सामंजस्याने जे काम होईल त्यामध्ये तुम्हाला सर्वांना त्याची योजना करता येईल आणि जे काय आहे ते तुम्हाला सगळ्यांना सारखं मिळेल असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. म्हणून उद्योग जो काही कराल त्यामध्ये नोकरी व्यवसाय या लोकांना काही एवढं खास दिसत नाही आहे, पण त्यांनी आपलं कर्तव्य घेतलेल्या जबाबदाऱ्या तेवढ्या करत राहायच्या. कर्क राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये उत्पन्न जे आहे तुमचं उत्पन्न व्यवस्थित राहील, त्यात काही कमतरता आढळत नाही आहे. पण आलेलं द्रव्य सांभाळणं ही सुद्धा मोठी एक चिंता असते. म्हणून त्याचं योग्यप्रमाणे सावधगिरी बाळगा. त्या पैशाला लक्ष्मीला जतन करा आणि त्याप्रमाणे इमर्जन्सीला जे काही असे पैसे आहेत ते जास्त असलेले अवश्य वापरा असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. कर्क राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्यांनी गाफील न राहता आपल्या शिक्षणाकडे लक्ष द्यावं. कारण आपला पोर्शन झाला आहे, माझ्या 10 वेळा रिव्हिजन झाले आहे अशी वारंवार कारणं सांगू नका. कारण परीक्षा ही परीक्षा असते. यामध्ये जास्तीत जास्त आपण जितकं मार्ग प्राप्त कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं असतं. म्हणून आपल्या स्वतःच्या अभ्यासाकडे नीट आणि खोलवर लक्ष द्या. अन्य काही भानगडीत पडू नका असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. हे होतं कर्क राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.